हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेदा मराठी प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामला एक्झॅक्ट 3 महिने राहिलेले आहेत. मग ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय आणि कशा पद्धतीने करायचंय हे सगळ्या स्टुडंट्सचे डाऊट्स आमच्याकडे येत आहेत. मग आम्ही प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रत्येक सब्जेक्टच्या फॅकल्टीनी तुम्हाला 3 महिन्यामध्ये काय करायचं आहे ते चॅप्टर वाईज सांगितलेलं आहे. ठीक आहे, याच्या आधी पण आपले काही लेक्चर्स पडलेले आहेत, व्हिडिओज पडलेले आहेत युट्यूबला, ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. रोड मॅप सुरूच आहे साइड बाय साइड. रोड मॅप मधले जे काही टार्गेट्स आहेत ते डेली आपल्या चॅनलला पडतात. ठीक आहे, ज्यांनी आणखीनही चॅनल जॉईन केलेलं नाहीये त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक दिली आहे व्हॉट्सअप चॅनलची ती जॉईन करा. तिथे चॅप्टर वाईज एमसीक्यू तुम्हाला प्रोव्हाइड करतात, टार्गेट डेलीचे डेली प्रोव्हाइड केले जातात. ओके, तर आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये 3 महिन्यामध्ये तुम्हाला अगततंत्रचं काय काय करायचं. अगततंत्र सिंगल सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये सिलेबस खूप वास्ट आहे. मग त्यामध्ये पण तुम्हाला या 3 महिन्यामध्ये नेमकं काय करायचंय अगततंत्राचं, कोणत्या पॉइंट वाईज जायचंय, कोणत्या पॉइंटला किती वेटेज द्यायचंय, एलएक्यूचा पॉइंट कोणता आहे, कशा पद्धतीने एलएक्यू येईल, हे सगळे पॉइंट तुमचे या लेक्चरमध्ये कव्हर होणार. ठीक आहे, त्यामुळे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. प्रत्येक एक जो काही टॉपिक आहे सिलेबस प्रिंट मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय हे इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही साइड बाय साइड नोटबुक मध्ये नोट केलं तरी चालेल आणि आजपासून सुरुवात केली तरी नक्की तुमची अगततंत्राची पासिंग निघणार. ओके, तर मग पहिला टॉपिक कोणता आहे तुमचा, कन्सेप्ट ऑफ अगततंत्र. ओके, मोजून तुम्हाला अगततंत्राचे 12 टॉपिक एलएक्यू साठी आहे. तुम्ही ब्ल्यू प्रिंट जर चांगल्या पद्धतीने अनालाइज केली असेल तर मोजून 12 टॉपिक तुमच्या एलएक्यू साठी आहे. ओके, मग त्या 12 टॉपिक मधले 4 क्वेश्चन तर फिक्स झाले. ओके, जे 4 एलएक्यूचे क्वेश्चन ते फिक्स झाले. मग तुम्ही ऍटलीस्ट ते 12 पॉईंट तरी तुम्हाला फोकसने फुल फोकसने करायचे, म्हणजे तिथले तुमचे 40 मार्क प्लस त्यावर जे एसएक्यू येतील ते एसएक्यू पण तुमचे कव्हर होणार. ओके, मग कन्सेप्ट ऑफ अगततंत्र तुम्हाला एसएक्यू साठी पण आहे आणि एलएक्यू साठी पण आहे. ओके, तर मग याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते पॉइंट्स करायचे, हा असा एक टॉपिक आहे. ओके, तुमच्या सिलेबस मधला फर्स्ट जरी टॉपिक असला ना तरी याच्यामध्ये जर तुम्ही सगळे पॉइंट केले तर सगळे तुमचे बाकीचे पुढच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला इथं कन्सेप्ट ऑफ अगततंत्र करणं गरजेचं आहे, कारण की अगततंत्राच्या कन्सेप्टच तुम्हाला याच्यामध्ये दिल्यात. मग याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन ऑफ विष अँड पॉइझन, सिनोनिम, विषाचे गुण हे शॉर्ट मध्ये करायचे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन विष मध्ये ओज गुण हा क्वेश्चन आलेला आहे प्रिव्हियस इयरला, तर त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन पण करायचाच आहे. तर विषाच्या गती हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट विचारला जातात. त्यामध्ये तुम्हाला पक्ष्यांमध्ये काय गती आहेत, मनुष्यामध्ये काय गती आहेत आणि प्राण्यांमध्ये काय गती आहेत हे लिहिणं खूप गरजेचं आहे तिथं. ओके, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉइझन हा तुमचा एलएक्यूचा टॉपिक आहे. डायरेक्ट तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉइझन विचारलं जातं. नंतर स्थावर विष, जांगम विषाचे अधिष्ठान क्वचित कधीतरी विचारले जातात, परंतु त्याच्यावर एमसीक्यू खूप जास्त प्रमाणामध्ये येत. ओके, त्यानंतर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड फॅक्टर मॉडिफाईंग द ऍक्शन हे दोन्ही तुम्हाला एसएक्यू साठी विचारले जातात. एकदम छोटे टॉपिक आहेत, फक्त मेन पॉइंट लक्षात ठेवा. ओके, आणि त्याच्याबरोबर मोड ऑफ ऍक्शन ऑफ विष, गुणानुसार मोड ऑफ ऍक्शन ऑफ विष. नंतर विष वेग, वेगांतर अँड स्थावर विष, वेगानुसार चिकित्सा आणि लक्षणे, वेगानुसार चिकित्सा आणि लक्षणे हा तुमचा पॉइंट आहे एलएक्यूचा. स्थावर विषची वेगानुसार लक्षणे आणि चिकित्सा लिहा हा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येतो. त्यामध्ये चरकानुसार, वाग्भटानुसार लिहायचं की एकानुसार लिहायचं ते तुमचा चॉईस असणार. ओके, तर मग तुम्हाला हे पॉइंट्स कशामध्ये करायचे, कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्ये करायचे. कोणते, विषाची डेफिनेशन, सिनोनेम्स, पॉइझनचं क्लासिफिकेशन, फॅक्टर मॉडिफाईंग द विष, नंतर स्थावर विष, जांगम विषाचे अधिष्ठान काय आहेत, त्यांच्या गती काय आहेत, गतीनुसार लक्षणे काय आहेत. ओके, आणि हा जो मेन टॉपिक आहे तुमचा स्थावर विष, वेगानुसार लक्षणे आणि चिकित्सा यावर एलएक्यू विचारला गेला आणि हा सोपा आहे, त्यामुळे हे टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअरच करायचे. पुढे तुम्हाला कन्सेप्ट ऑफ अगततंत्र आणि विष चिकित्सा हे 2 पॉइंट मिळून एक एलएक्यू फिक्स आहे. फक्त 2 पॉइंटवर एक एलएक्यू फिक्स आहे, बघा विचार करा. ओके, म्हणजे टोटल तुमचे किती, साधा कॅल्क्युलेशन करा, 12 पॉइंट्स तुमचे कशाला आहेत, एलएक्यू ला आहेत. ओके, मग याच्यामधल्या फक्त 2 पॉइंटवर तुम्हाला पूर्ण एक एलएक्यू भेटत आहे, तर मग काय 10 मार्क फिक्स आहेत. म्हणजे आधीचे सांगितलेले पॉइंट्स आणि आता जे सांगते पॉइंट्स तेवढे पॉइंट जरी केले तरी तुमचे ते 10 मार्क एक एलएक्यू तुमच्या हातात आहे. ओके, आणि इथला प्रत्येक एक पॉइंट, 4ही पॉइंट तुमचे एलएक्यूचे, हे 4ही पॉइंट तुम्हाला करायचे, यामधला एकही पॉइंट स्किप करू नका. या 4 पैकी एकाहत्तरही पॉइंटवर एलएक्यू फिक्स असतोच.
त्यामुळे 4च पॉइंट आहेत, तर ते 4 पॉइंट नीट करायचे. मग ते कोणते कोणते 4 पॉइंट्स आहेत? डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन लिव्हिंग अँड डेड, स्पेसिफिक मेन्शन करतात तिथे. आणि जर एससीक्यू ला विचारलं तर फक्त लिव्हिंग किंवा फक्त डेड विचारतील. परंतु जर एलएक्यू विचारलं तर डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन लिव्हिंग अँड डेड असा तुमचा क्वेश्चन असणार. ओके, देन चतुर्विंशती उपक्रमचा श्लोक करा. 24 उपक्रम असे लक्षात ठेवण्यापेक्षा श्लोक लिहिला तर तुम्हाला तिथे श्लोकचे एक्स्ट्रा मार्क्स भेटतील. ओके, श्लोक करा त्याचा. जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉइझन आणि ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉइझन. आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल अँटीडोट. ओके, अँटीडोट काय सब पॉइंट आहे, त्याच्यावर तुम्हाला एसएक्यू पण सेपरेटली विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अँटीडोटचा पॉइंट व्यवस्थित करायचा. अँटीडोटवर एसएक्यू किंवा एलएक्यू विचारलं तर मर्ज करून विचारते. ओके, या पॉइंट मधले म्हणजे विष चिकित्सेमध्ये चारही पॉइंट करायचे, एकही स्किप नाही करायचं, कारण की एका पॉइंटवर फिक्स क्वेश्चन असतोच. ओके, आणि चतुर्विंशतीचा श्लोक करायचाच आहे सगळ्यांनी. ओके, त्यानंतर विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार असा काही एवढा मोठा टॉपिक नाही की त्याच्यामधला कोणता तुम्ही टॉपिक स्किप करणार आहात, पण त्यातल्या त्यात मेन टॉपिक 3 त्यातले करा तुम्ही, जे की विषाक्त आहार परीक्षा, अग्नि परीक्षा, जे काही पशु पक्ष्यांद्वारे परीक्षा सांगितल्या त्या परीक्षा करायच्या आहेत, फूड पॉइझनिंग अँड आमविष आणि विरुद्ध आहार. ओके, विषाक्त आहार, विरुद्ध आहार आणि फूड पॉइझनिंग. बाकी दुसऱ्या कोणत्या टेस्ट वगैरे अडल्ट्रेशनच्या विचारतील असं वाटत नाहीये, पण ऍटलीस्ट तुम्हाला यातले 3 पॉइंट तरी आले पाहिजे. फूड पॉइझनिंग, विरुद्ध आहार आणि विषाक्त आहार. ओके, तर गरविष दुषिविषामध्ये गरविष आणि दुषिविष दोघांपैकी एक एलएक्यू फिक्स असतो. ओके, कन्सेप्ट ऑफ आघाततंत्र आणि विष चिकित्सा या दोन्ही कॉलम मध्ये एक एलएक्यू फिक्स असतो, परंतु गरविष आणि दुषिविष या दोघांपैकी एक एलएक्यू असतोच. आपल्याला इतकं माहिती आहे की क्वेश्चन येणारच आहे, तर का ते पॉइंट स्किप करायचे? हे पॉइंट्स करायचे. गरविष दुषिविष एक्झामला जाण्याच्या आधी लास्ट मिनिट रिव्हिजन साठी हा टॉपिक ठेवायचा, कारण की जसं केलं तसं एक्झाम मध्ये लिहून यायचं, कारण की हे क्वेश्चन असतातच आणि ते पण 10 मार्काला असतात. त्यानंतर विष उपद्रव. विष उपद्रवामध्ये मेन पॉइंट आहे विषाचे जे उपद्रव चरकांनी आणि वाघभटांनी सांगितले ते दोन्ही प्रकारे तुम्हाला करायचे आहेत. देन ड्रग इंड्यूस्ड टॉक्सिसिटी, ऑक्युपेशनल हॅझर्ड्स, अलर्जिक मॅनिफेस्टेशन, एंडोक्राइन डिस्टर्बन्स याच्यावर फक्त विचारला तर तुम्हाला एससीक्यू येईल. आणि लई ऑड क्वेश्चन आला तर ह्या 4 वर येईल, परंतु विष उपद्रवावरच क्वेश्चन असेल. ठीक आहे, फक्त एकदा वाचून घ्या, त्याचे खूप छोटे छोटे पॉइंट्स आहेत, ते फक्त तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे. ओके, त्यानंतर इन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी मध्ये फक्त विषाक्त वायू, विषाक्त जल आणि विषाक्त भूमी करा आणि टॉक्झिको विजिलन्स करा. बाकीचे टॉपिक सरळ स्किप करा, ते टॉपिक करायची काही गरज नाही, एवढं केलं तरी सफिशियंट आहे. डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन मध्ये कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस हा करायचाच आहे, कसाच मिस नाही करायचा. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस आणि इट्स मॅनेजमेंट एसएक्यू ला येऊ शकतो. नंतर सायन्स सिम्पटम्स ऑफ द अँड मॅनेजमेंट ऑफ द अभ्यंग विष, लेप विष, वस्त्र विष, पादुका विष, म्हणजे कशाद्वारे विष आपल्या शरीरात आलं तर कशी लक्षणे दिसतात. हे एकदम छोटा टॉपिक आहे, आयुर्वेदनुसार केला तरी चालेल, जे कॉन्व्हेंटचे आहे ते मॉडर्न नुसार करू शकतात. ओके, पण डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन हा टॉपिक तुम्हाला डिटेल करायचा. थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ अगदयोग तुम्हाला सांगितलेलेच आहेत 7 अगदयोग. 7 अगदयोगापैकी एक अगदयोग असतोच. मग त्याचे फक्त काय करायचे, कंटेंट करायचे, कंटेंट आणि यूज कशा प्रकारे आहेत ते करायचे आहे. 2च टॉपिक करायचे आहे. ओके, द्रव्य आणि उपयोग 2 करायचे आहेत आणि साथीला साधी अगदयोगाचे श्लोक तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, आता इथून पुढे खरी मजा सुरू होणार आहे. इथून पुढे सरळ चार्ट फॉर्म मध्ये करा, जास्त डोकं लावू नका. पॅराग्राफ फॉर्म मध्ये बिलकुल करू नका. जर अगतचे पॉइजन्स तुम्ही चार्ट फॉर्म मध्ये नाही केले तर तुमचा अगत होत नाही, कारण की अगत सिंगल पेपर आहे, त्याला एका दिवसाची सुट्टी असते. कधी कधी एका दिवसामध्ये तुम्ही काय काय रिवाइज करणार आहात. ओके, हे स्थावर विषय आधीपर्यंतचे पॉइंट तरी इझी होते, एकदा वाचले तरी लक्षात राहतात, पण जे विषाचे पॉइजन्सचे पॉइंट आहेत ना त्याला पुन्हा पुन्हा वाचावंच लागतं, कारण की फिटल डोस, फिटल पिरियड, सायन्स, मॅनेजमेंट सगळ्यांची वेगवेगळी असते, पुन्हा पुन्हा ते वाचावंच लागतं. म्हणून तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यामध्ये स्थावर विषमध्ये कार्डियक पॉइझन, न्यूरोटॉक्सिक पॉइझन आणि इरिटंट पॉइझन याचे 3 चार्ट करायचे. ओके, जेव्हा तुम्ही ते 3 चार्ट कराल त्याला तुम्हाला फक्त एका चार्टला 15 मिनिटं वेळ लास्टला वाचायला लागेल आणि तुमचा 45 मिनिट मध्ये काय स्थावर विष कव्हर होईल. आणि जर पुन्हा पुन्हा रिव्हिजन केलं तर हे तुमचं फक्त आणि फक्त 30 मिनिट वर पण स्थावर विष कम्प्लीट होऊ शकतं. ओके, म्हणून चार्ट करणं गरजेचं आहे. आता चार्टला वेळ गेला तरी चालेल, तुमच्याकडे 3 महिने आहेत. 3 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अगतचा अभ्यास होतो, साइड बाय साइड बाकी सब्जेक्ट करत करत. ओके, तर अगतचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर चार्ट करणं गरजेचंच आहे, चार्ट शिवाय अगत होत नाही. ओके,
मग कार्डियाक पॉइझन्स मध्ये पण तुम्हाला काय टाकायचंय, वत्सनाप, करवीर. वत्सनापवर LAQ आलेला आहे प्रिव्हियस इयरला. करवीर, सेरेब्रल ओडोलमवर तुम्हाला तेवढा क्वेश्चन येणार नाही, परंतु करवीर आणि वत्सनाप करायचं. ओके. नंतर न्यूरोटॉक्सिक पॉइझन्स मध्ये कपिलू, अहिफेन आणि धतूर आणि भांग. चारही करा, चारही महत्वाचे आहेत. चारपैकी कोणता विचारला जातील काहीही सांगू शकत नाही. जर तुमचे चारही प्रिपेअर असतील तर तुम्हाला तिथं त्यातला मार्क्स तुमचे जाणार नाही. मग ह्याचा पण तुम्हाला एक चार्ट करायचा, चार्ट मध्ये कव्हर होणार आहे सगळं. आणि पुढे इरिटंट मध्ये जायफळ, अर्क आणि भल्लातक हे तीनच करा, बाकीचे करायची काही गरज. ओके. मी इथं स्किप करू करू पॉइंट्स दिलेत, म्हणून इतके पॉइंट्स केले तरी सफिशियंट आहे 3 महिन्यामध्ये. आणि हे होतात, प्रॅक्टिकली होतात. ओके. स्थावर विष, मेटॅलिक ओरिजिन मध्ये 4च मेटल दिलेत, त्यामध्ये पण आर्सेनिक आणि मर्क्युरी खूप महत्वाचं आहे. ओके. 4 मेटल दिलेत, 4 मेटलचा तुम्ही तसा कॉलम करू शकता, जो चार्ट सांगते मी ते. पण त्यामध्ये पण आर्सेनिक आणि मर्क्युरी व्हेरी IMP. ओके. आणि लीड आणि कॉपर पण तुम्हाला करून ठेवायचं आहे, कारण की त्यांनी जर विचारलं तर विचारू शकतात. मग आपल्याला असं व्हायला नको की मी आर्सेनिक आणि मर्क्युरी केलं होतं, परंतु माझं लीड आणि कॉपर राहिलं होतं. ओके. त्यामुळे ते दोन्ही पण तुम्हाला करायचे आहेत आणि खूप सोपं आहे, एवढं काही अवघड नाही. जांगम विष मध्ये फक्त 3च विष करा, सर्पविष, लताविष आणि वृश्चिक विष. बाकी कीटविष जे काही तुम्हाला बाईट दिलेलं आहे ते सगळं काही करत बसायची गरज नाही, फक्त 3 विष केले तरी सफिशियंट आहे. त्यामध्ये पण तुम्हाला मेन फोकस कुठं असलं पाहिजे, सर्पविषवर मेन फोकस असलं पाहिजे, बाकी कशावरही तुमचं फोकस असता कामा नाही. आणि साईड बाय लुता आणि वृश्चिकवर आला तर SAQच येईल, पण सर्पविषवर मात्र तुम्हाला LAQ येतो. ओके. तर सर्पविष खूप फोकसने करायचे, सगळे पॉइंट्स कव्हर करायचे, लुता आणि वृश्चिक विष पण करायचे. बाकी तुम्ही मूषक विष वगैरे नाही केलं तरीही चालेल, नका करत बसू जास्त पॉइंट्स. ओके. कृत्रिम विष मध्ये पण सेम तुम्हाला चार्ट्स करायचे. कृत्रिम विष मध्ये चार्ट्स कशा कशाचे करायचे तुम्हाला, एकतर इनऑर्गॅनिक ऍसिड्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स, अल्कलीज, ऍस्पॅक्झियंट्स, नॉन मेटॅलिक पॉइझन्स आणि ॲग्रोकेमिकल पॉइझन्स. म्हणजे तुम्हाला एकूण किती चार्ट करायचे तिथं, 6 चार्ट्स करायचे आहेत. आणि हे 6 जेव्हा तुम्ही चार्ट्स कराल ना, 6 चार्ट्स केल्यावर प्रत्येक चार्टला रिव्हिजनला 10 मिनिटं वेळ लागेल. तर तुमचं कृत्रिम विष फक्त आणि फक्त 60 मिनिटांमध्ये, म्हणजे 1 तासामध्ये लास्ट रिव्हिजन तुमचं कृत्रिम विषचं होणार. आणि जर तुम्ही चार्ट केलेले नसतील तर कृत्रिम विषलाच तुम्हाला 4 ते 5 तास लागणार आहे. ओके. त्यामुळे चार्ट्स करा. मग त्यामध्ये पण इनऑर्गॅनिक मध्ये सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिडचा एक चार्ट राहू द्या. ऑर्गॅनिक मध्ये ऑक्झॅलिक, कार्बोलिक आणि फॉर्मिक ऍसिडचा. अल्कलीज मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड. ऍस्पॅक्झियंट मध्ये कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड. नॉन मेटल मध्ये फॉस्फरस अँड सायनाइड. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, हायड्रोकार्बन, केरोसिन आहे. त्याच्यावर कधी क्वेश्चन नाही विचारत केरोसिनवर, जनरली आला तर SAQ वगैरे येऊ शकतो. आणि हायड्रोकेमिकल पॉइझन्स खूप महत्वाचे आहेत. ॲग्रोकेमिकल पॉइझन्सवर तुमच्याला प्रिव्हियस इयरला तुमच्या सिनियरला क्वेश्चन आला होता. जनरली काय होतं की हे पॉइंट सगळे स्किप केले जातात, कृत्रिम विष पर्यंत आपण येतच नाही. स्थावर विष करेपर्यंत आपण इतकं थकतो की कृत्रिम विषला आपण हातच लावत नाही. परंतु कृत्रिम विष खूप महत्वाचं आहे, कृत्रिम विष करायचंच आहे. ओके. यावर LAQ असतो. मग खाली इथून पुढचे पॉइंट, सबस्टन्स ऑफ अब्यूज, याच्यावर मोस्टली SAQ विचारतील. त्यामध्ये मद्यार्थ आणि अल्कोहोलिझम हा पॉइंट करायचा. आणि ऍडिक्शन मध्ये अल्कोहोल, भांग, ओपिएट, मग त्याच्यामध्ये पण अल्कोहोलची ऍडिक्शन हा एक पॉइंट तुम्हाला करूनच ठेवायचा. ओके. अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑफ कॅन्सर, ह्याच्यावर सिंपल SAQ येईल, आला तरी SAQ खूप सोपा असेल. मग एक तर तुम्हाला डेफिनेशन ऑफ द टॉक्सिक कार्सिनोमा विचारतील, आणि नंतर मग रेडिओलॉजिकल अँड किमोथेरपीचे, रेडिओथेरपीचे काय त्याच्यावर साइड इफेक्ट होतील ते विचारतील. ओके. टॉक्सिसिटी ड्यू टू किमो अँड रेडिओथेरपी अँड इट्स आयुर्वेदिक अप्रोच. अँड अगद आणि विषद्रव्य प्रयोग. ओके. अशाला असा क्वेश्चन विचारतात, अगद आणि विषद्रव्य प्रयोग इन द प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ द कॅन्सर अलॉंग विथ रिसर्च. अशाला असं ही लाईन क्वेश्चन पेपर मध्ये. आपल्याला फक्त 3 पॉइंट करायचे आहेत. कार्सिनोजन्स कोणते आहेत, टॉक्सिक कार्सिनोजन्स कोणते आहेत. ओके. आणि नंतर मग त्याचे किमो आणि रेडिओथेरपीचे काय आयुर्वेदिक अप्रोच आहे, आणि प्रिव्हेन्शन मॅनेजमेंट काय आहे. हे 3च पॉइंट करा, जास्त इन डिटेल त्याच्यामध्ये जात बसू नका. डिटेल गेला तर खूप डिटेल आहे. नंतर वैद्य सद्व्रत, ह्याच्यावर पण तुम्हाला फक्त SAQच येणार आहे. SAQ ला आला तरी कोणते पॉइंट्स येतील, ड्युटीज, राईट्स अँड प्रिव्हिलेज ऑफ द रजिस्टर्ड मेडिकल ऑफिसर, किंवा प्रोफेशनल निग्लिजन्स हा सेपरेट SAQ येऊ शकतो. ओके. प्रोफेशनल निग्लिजन्स हा सेपरेट SAQ येऊ शकतो, किंवा प्रोफेशनल मिसकंडक्ट हा सेपरेट SAQ येऊ शकतो तुम्हाला. अँड देन अनइथिकल प्रॅक्टिसेस हा सेपरेट SAQ येईल. ओके. पुढे डिफेन्स इन द मेडिकल निग्लिजन्स, मेडिकल रेकॉर्ड्स अँड
कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खूप महत्वाचा आहे. ओके, तो ऍक्ट कधी निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये काय प्रिन्सिपल आहेत ते तेवढं करून ठेव. लीगल प्रोसिजर्स वर तुम्हाला एससीक्यूच विचारला जाईल. एससीक्यू मध्ये पण काय, कोर्ट अँड देअर पॉवर्स हा डायरेक्ट एससीक्यू असेल, किंवा इंक्वेस्ट, इव्हिडन्स अँड विटनेस हा तुम्हाला क्वेश्चन येईल. ओके, इव्हिडन्स अँड विटनेस, कोर्ट अँड देअर प्रोसिजर्स हा क्वेश्चन येईल. फक्त 3च पॉइंट्स करायचे, कोर्ट अँड देअर पॉवर, कोर्ट प्रोसिजर्स, इन्क्वेस्ट, विटनेस आणि इव्हिडन्स. ओके, या तिन्हीपैकी एकच क्वेश्चन येईल, बाकी यावर वेगळा काही क्वेश्चन विचारला जाणार नाही. पर्सनल आयडेंटिटी मध्ये खूप सारे पॉइंट तुमच्या सिलेबस प्रिंट मध्ये दिलेत, पण आपल्याला काय करायचंय, एज, रेस, रिलीजन, सेक्स आणि मोल, टॅटू, स्कार, ऑक्युपेशनल मार्क्स आणि हेअर करायचं. त्यामधला पण एज वर एलएक्यू असू शकतो, बाकी सगळ्यांवर मोस्टली तुम्हाला एससीक्यू असेल. ओके, एवढेच करा. एक्स्ट्रा दिलेले सिलेबस प्रिंट मधले नका करू. ते डीएनए टेस्टिंग दिले आहे, डिक्टिलोग्राफी दिलेली आहे, वेगवेगळ्या टेस्ट दिल्या आहेत, ते नका करू. फक्त एवढे पॉइंट करा, एज, रेस, रिलीजन, सेक्स, मोल्स, टॅटू, स्कार्स. ओके, ऑक्युपेशनल मार्क अँड हेअर. पुढे आता टॅनेटोलॉजीवर तुम्हाला येऊ शकतो, एलक्यू येऊ शकतो, मूवी नाही येणार ह्याच्यावर, पण इथे तुम्हाला काय सांगितलेले आहेत, एससीक्यू सांगितलेले आहे टॅनेटोलॉजीवर. परंतु जर तिथल्या तिथं ओके त्यातल्या त्यात जर त्यांनी डेट, सायन्स ऑफ डेथ विचारलं तर तो एलक्यूच्या टॉपिक मध्ये जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे कमीच टॉपिक आहे त्याच्यामध्ये, पण काय काय करायचं तुम्हाला, टॅनेटोलॉजी, टॅनेटोलॉजी मध्ये डेथची डेफिनेशन करायची आहे, स्टेजेस ऑफ डेथ करायचे. ओके, डेफिनेशन, सायन्स ऑफ डेथ याच्यामधले सगळे एक एक पॉइंट तुमचे एलक्यूचे आहेत. डिकम्पोजिशन, ममिफिकेशन, जे काही एक एक पॉइंट्स आहेत, म्हणजे लेट सायन्स असतील, अर्ली सायन्स असतील, त्यातला एक एक पॉइंट ते एलक्यूला विचारू शकतात. म्हणून सायन्स ऑफ डेथ स्किप नाही करायचं. आणि मेडिकल, लीगल, ऑटोप्सी अँड एक्झुमिनेशन, ऑटोप्सी अँड एक्झुमिनेशनचा पॉइंट निग्लेक्ट केला जातो. सायन्स ऑफ डेथचे एवढे पॉइंट्स आहेत ना, ते करता करता ऑटोप्सी अँड एक्झुमिनेशन सिलेबस मध्ये आहे का हा प्रश्न पडतो शेवटी आपल्याला. म्हणून ऑटोप्सी अँड एक्झुमिनेशन पण करायचं, सायन्स ऑफ डेथ पण करायचं. ओके, ऍस्पेक्ट्स डेथ मध्ये जे 4 दिलेले आहेत, हँगिंग, स्ट्रँग्युलेशन, सफोकेशन अँड ड्राउनिंग, हे 4ही करा. आपल्याला गेस इथे लावता येणार नाही की कोणता एक्झॅक्ट हाच येणार आहे, कारण की दरवर्षी ते आलटून पालटून विचारतात. मग आपण जेव्हा 3 करतो, हँगिंग, सफोकेशन, स्ट्रँग्युलेशन करतो, पण क्वेश्चन येतो ड्राउनिंग वर, मग तेव्हा आपल्या मनात गिल्ट असतो. आता वेळ आहे, 3 महिने आहेत, एकही पॉइंट जो काही या लेक्चर मध्ये सांगितलाय तो स्किप करू नका. ओके, तर तुम्हाला हँगिंग, स्ट्रँग्युलेशन, सफोकेशन अँड ड्राउनिंग करायचं. इंजुरी मध्ये बघा, मेनली तुम्हाला 4च इंजुरी करायच्या. ड्राउनिंग डेट वगैरे त्याच्या नादी लागू नका, फक्त ह्या 4 इंजुरी करा. बेसिक्स ऑफ इंजुरी म्हणजे त्याची टाइप्स आणि डेफिनेशन, मेकॅनिकल, फायरआर्म अँड थर्मल, म्हणजे 3च इंजुरी करायच्या तुम्हाला. ओके, मेकॅनिकल, फायरआर्म आणि थर्मल इंजुरी, 3च इंजुरी करा. इन डिटेल त्याच्यामध्ये जास्त नका जात बसू. ओके, त्यानंतर येतो पॉइंट प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि अबॉर्शन. ओके, इथून खालचे सगळे पॉइंट्स तुमचे एससीक्यूचे आहेत. आणि प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि अबॉर्शनचे पॉइंट्स करताना नेमकं काय होतं माहितीये का, की त्याचे टाइप्स, त्याचे जे काही लॉ दिलेले आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ते सगळे स्टुडंट्स करत बसतात. पण सिलेबस प्रिंट मध्ये सरळ तुम्हाला काय मेन्शन केलंय ते बघा ना. सिलेबस प्रिंट सरळ काय म्हणते, मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स, फक्त आणि फक्त मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, इन्फंटिसाइड्स अँड बॅटर बेबी सिंड्रोम. मग तुम्ही इन डिटेल कशाला करता. बुक मध्ये जरी प्रेग्नन्सीचे, अबॉर्शनचे, युटराईन चेंजेस दिलेले आहेत, वजायनल चेंजेस दिलेले आहेत, ते चेंजेस तुम्हाला विचारणारच नाहीये. तुम्हाला फक्त मेडिको लिगल ऍस्पेक्ट विचारणार आहे, तुम्हाला फक्त मेडिको लिगल ऍस्पेक्टच करायचे. ओके, एक्स्ट्रा वेळ कुठेही घालू नका. अबॉर्शन, नंतर एमटीपी ऍक्ट, अबॉर्शन, एमटीपी ऍक्ट आणि पीसीएनडीटी ऍक्ट, हे 2 ऍक्ट करा. आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आला होता, एमटीपी ऍक्ट आणि पीसीपीएनडी ऍक्ट. ओके, 3 ऍक्ट आतापर्यंत झाले, कारण की सगळ्या ऍक्ट मिळून एक तुम्हाला एसक्यू येईल. एवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं. तर सेक्शुअल ऑफेन्स मध्ये फक्त रेप बद्दल करायचंय, जे काही रेपचे तुम्हाला पॉइंट सांगितले तेवढेच पॉइंट्स करा. ह्याच्यामध्ये पण इन डिटेल आणि एक्स्ट्रा करत बसू नका, खूप आहे यामध्ये करण्यासारखं. पण तो पॉइंट तुम्हाला फक्त एससीक्यू ला विचारला जाणार आहे, तर कशाला तिथे तुमची एनर्जी घालता. आपल्याकडे बाकीचे पण सब्जेक्ट आहेत की ज्याचा खूप सारा अभ्यास करायचा. ओके, अँड देन मेडिको लिगल ऍस्पेक्ट ऑफ सेक्शुअल ऑफेन्स, तर मेडिको लिगल ऍस्पेक्ट आणि रेप बद्दल तुम्हाला याच्यामध्ये करायचं. ओके, नंतर फॉरेन्सिक सायकेट्री. फॉरेन्सिक सायकेट्री मध्ये काय, त्याचे जे काही कॉमन सिम्पटम्स आहेत, ते कॉमन सिम्पटम्स 6 ते 7 सिम्पटम्स तुम्हाला करून ठेवायचे. ओके, तुम्हाला जर कॉमन सिम्पटम्स ऑफ द सायकेट्रिक पेशंट किंवा सायकेट्रिक डिसऑर्डर विचारला तर ते मात्र आला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण कॉमन सिम्पटम मध्ये स्पेशल जो आहे तो आहे लुसिड इंटरव्हल. लुसिड इंटरव्हल मोस्टली आपण ह्या लास्टच्या पॉईंट पर्यंत जातच नाही, आणि लास्टच्या पॉईंट मध्ये जात नाही तेव्हा एक्झाम मध्ये जर लुसिड इंटरव्हल आला तर आपल्याला तो सिलेबस मध्ये आहे का,
असा प्रश्न पडतो. पण लुसिड इंटरव्हल हा खूप महत्वाचा टॉपिक आणि तो तुम्हाला करायचा. तर सिव्हिल अँड क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मेंटली इल पेशंट, ह्याच्या जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या पण तुम्हाला 5 ते 6 एकाच्या रिस्पॉन्सिबिलिटी करून ठेवा. ओके, सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी 5 करा, क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी 5 करा. जास्त 7-7, 8-8 करू नका. 5 जरी केले तरी तुम्हाला ते MCQ ला सफिशियंट आहे. ओके, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, त्याच्यामध्ये मेजर डिव्हिजन्स काय आहेत फॉरेन्सिक सायन्स? खूप इझी टॉपिक आहे, पण तरी एक्झाम मध्ये आल्यावर आपण गडबडतो कारण की आपण वाचलेलं नसतं. मग फॉरेन्सिक सायन्सचे काय मेजर डिव्हिजन्स आहेत? मेजर डिव्हिजन्स काय आहेत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी? तो एक पॉइंट करायचा आहे. आणि पॉलिग्राफी, नेक्टॅलोग्राफी अँड DNA प्रोफाइलिंग या 3 टेक्निक्स करा. याचे जे काही टेक्निक्स आहेत त्याचे मेन प्रिन्सिपल, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन आणि त्याचं कसं यूज ठरतं ते तरी 3 ते 4 पॉइंट तुम्हाला करावंच लागणार. कारण की आता जे काही क्वेश्चन्स निघतायत पेपरमध्ये ते प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन्स निघतायत. आणि प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन म्हणले की रिसर्च वर जे नवीन अपडेट्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन येतात. म्हणून या टेक्निक्स तुम्हाला करायचे. ओके, नंतर तुम्हाला ऍट द एंडला 7 लॉ दिलेले आहेत. हे 7 लॉ कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचा एक 8वा लॉ आणि नंतर मग आपण काय MTPचा ऍक्ट आणि PCPNDचा ऍक्ट बघितला होता. एवढे ऍक्ट करायचे कारण की ऍक्ट्स मिळून तुम्हाला एक MCQ असेलच या वर्षी असं वाटतं. ओके, मग त्यामध्ये क्रिमिनल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, नंतर स्टेट आयुष रजिस्ट्रेशन बोर्ड रूल्स अँड रेग्युलेशन, आयुषचे काय बोर्ड, आयुषच्या बोर्डमध्ये आपल्या रजिस्टर करायचं असतं तर त्याचे काय रूल्स असतील, काय रेग्युलेशन्स असतील ते करणं गरजेचं आहे. मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड द मेडिकेअर सर्व्हिस इन्स्ट्रक्शन मध्ये काय येतं, त्या इन्स्टिट्यूट मध्ये काय येतं, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत हे करणं गरजेचं आहे. तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स, द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स ऍक्ट आणि राईट पर्सन. ह्याच्यामधले पण महत्वाचे आहेत एम्प्लॉय स्टेट वाला, त्यानंतर स्टेट आयुषचं, पुढे ड्रग अँड कॉस्मेटिक वाले. हे 3 तर तुम्हाला स्किप नाहीच करायचे. ओके, या 3 तर नाही स्किप करायचे, बाकीचे फक्त एकदा वाचून घ्या तुम्ही की नेमके याच्यामध्ये आहे का. ओके, प्रिन्सिपल जरी तुम्हाला माहिती झालं त्या ऍक्ट मध्ये तरी पण तुम्ही मधलं लिहू शकता. ओके, क्लिअर. तर तुम्हाला इतकं करायचंय अगतंत्र. आता वाटत असेल की मॅम तुम्ही खूप सारं सांगितलं. अजिबात नाही. 3 महिन्याच्या हिशोबाने जे इम्पॉर्टन्स दिलेलं आहे ते 3 महिन्यामध्ये तुमचं इझी वेनी कव्हर होईल या हिशोबाने पूर्ण स्टडी करून तुम्हाला सांगितलंय. ओके, जर तुम्ही हे सगळे पॉइंट केले तर तुम्हाला किंचितही किंतु परंतु राहणार नाही की मी आगत मध्ये पास होईल की. ओके, आणि आगत मध्ये असं नसतं की पहिला पेपर अवघड गेला तर दुसऱ्या पेपर मध्ये कव्हर करेल. आगत मध्ये एकच सिंगल पेपर असतो आणि एका पेपरच्या डिस्कवर त्या पेपर मध्ये जे लिहिलं तेच तुमचं पुढे भविष्य असणार आहे. ओके, म्हणून या लेक्चर मध्ये, या व्हिडिओमध्ये जे आम्ही पॉइंट सांगितलेले आहेत आगतचे ते एकही पॉइंट स्किप करू नका. आणि हे मी तुम्हाला जे काही इथं सांगितलेले पॉइंट ते वाटलं तर एका नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्या नोटबुक मधले पॉइंट्स डेली एक कव्हर करा आणि त्यावर फक्त टिक करत चला की माझा हा पॉइंट झालाय, माझा हा पॉइंट झालाय, माझा हा पॉइंट झालाय. ओके, आणि बाकीचे आपले जे काही टार्गेट्स आहेत ते टार्गेट्स तुम्हाला डेली चॅनलवर तर प्रोव्हाइड केले जातात. ओके, त्यानुसार जरी तुम्ही आमच्यासोबत असलात, आमच्यासोबत राहिलात तरी तुमचे शेवटच्या दिवसपर्यंत सगळे तुमचा सिलेबस कव्हर होणार. ओके, तिथे तुम्हाला MCQ पण व्हॉट्सअप चॅनलला भेटणार. ठीक आहे, तर आपल्याला आता काय करायचंय, टेन्शन घ्यायचं नाही जास्त. जे इथं सांगितलंय ते पहिल्या चॅप्टर पासून लास्टच्या चॅप्टर पर्यंत सगळे पॉइंट्स कव्हर करा. तुमची अगतंत्रची पासिंग डोळे बंद करून निघ. ठीक आहे, सगळ्यांना ऑल दी बेस्ट. चांगला अभ्यास करा, टाइमपास बिलकुल करू नका. आता तुमच्याकडे टाइमपास करण्यासाठी वेळ राहिलेला नाही. ओके, चल बाय.